प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. सण उत्सव म्हटला की येवलं आणि या उत्सवाचं एक अनोखं नातं आहे आणि त्यापैकी एक सण म्हणजे मकर संक्रांत. आणि या 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये आपण बघितलं तर राज्यासह परराज्यातून या ठिकाणी हजारो पतंग शौकीन जे आहे शहरामध्ये दाखल होत असतात आणि त्यासाठी लागणारा जो मांजा आहे, आसारी आहे आणि पतंग आहे त्याची निर्मिती गेल्या अनेक दिवसापासून पुढं जे आहे सुरू होते. आणि आता 2 दिवसावर हा जो आहे उत्सव येऊन ठेपलेला आहे. आणि त्यानिमित्ताने आपण जर बघितलं तर या ठिकाणी शहराच्या या बुरुड गल्ली भागामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी त्याचे आसारी कारागीर आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर पतंग उत्सव साजरा करण्याची एक वेगळी परंपरा आहे. आसारीवरती जो आहे तो पतंग उडवला जातो आणि गेल्या अनेक दिवसापूर्वी हा आसारी बनवण्याचा उद्योग या ठिकाणी हे कारागीर सुरू करतात. या ठिकाणी आपण एका दुकानावर आहोत आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे पतंग बनवलेले आहेत, त्याचप्रकारे जे आहे आसाऱ्या बनवलेल्या आहेत आणि त्याचप्रकारे ही जी चमकीची जी पतंग आहे ती सुद्धा बनवलेली आहे. इवन त्यांनी आपल्याला दाखवलं का लाईट असणारी पतंग देखील यावर्षी या बाजारामध्ये दाखल झालेली आहे. मला हे सांगा ताई, तुम्ही पतंग बनवतात आणि आता तुम्ही या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे. दरवर्षी आपण हा सण किंवा उत्सव जो आहे त्यानिमित्ताने तुम्ही शहरामध्ये हे दुकान लावतात. मागच्या वर्षात आणि या वर्षामध्ये आता काय फरक जाणवतो आहे? मेन म्हणजे आसामवरनं बांबू येतो आसारी बनवण्यासाठी, तर तो महाग झाल्यामुळे आसारीच्या मागे जो 30% वाढ झालेली आहे. म्हणजे हा बांबू जो आधी आम्हाला 200ला येत होता तो आता 250 ते पावणे 300 रुपयाच्या आसपास आहे. त्याच्यामुळे आसारीचे दरही दरवर्षीप्रमाणेपेक्षा आज 30% वाढले. आणि पतंगाचे काय रेट आहे? पतंगाचे रेट आपल्याकडे 50 रुपये डझनपासून स्टार्ट आहे. पतंगाचे काडी ते बाहेर गावावरून येत असल्यामुळे, फडकी बाहेर गावावरून येत असल्यामुळे त्याच्याही दरात जवळजवळ 30% वाढ झालेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर या ठिकाणी पतंग या वर्षी जे आहे आसारी असेल किंवा पतंग आहे त्यावरती जवळपास 30% जो आहे रेट त्याचे वाढलेले आहे. आणि त्याचं कारण म्हणजे बाहेर गावून येणारं त्याचं जे कच्चं मटेरियल आहे किंवा रॉ मटेरियल आहे आणि त्यामुळे त्याचे दर जे आहे वाढलेले आहे असे या ठिकाणी या ताईंनी आपल्याला सांगितलेलं आहे. मला हे सांगा भाऊ, तुम्ही सुद्धा या ठिकाणी आसारी बनवतात, काय फरक जाणवतोय तुम्हाला? अतिशय जोरामध्ये येवला शहरामध्ये हा सण साजरा होत असतो. अतिशय छोट्यापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत हा सण साजरा होत असतो. आसारी घेण्यासाठी आता ग्राहकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे. तरी येवलेकर खूप यावर्षी उत्सुक जसे दरवर्षी उत्सुक राहतात तसे यावर्षीसुद्धा जास्त उत्सुक येवलेकर दिसत आहे. आसारीचे मार्केट एकदम व्यवस्थित आहे. आसारी हे पतंग हे सगळ्या गोष्टी येवल्यात व्यवस्थित यावर्षी साजऱ्या होणार. दरवर्षीप्रमाणे जसं ग्राहक असतं दुकानावरती तसं ग्राहक आहे का? ग्राहक आता सध्या तर ग्राहकची यावेळेस थोडी कमी आहे, पण दरवर्षी जसे शेवट असे 2-3 दिवस राहिलेले ते 2-3 दिवसात ग्राहकांची गर्दी तुडुंब अशी होणार. अच्छा, म्हणजे हा जो व्यवसाय आहे किती दिवसापासून करता तुम्ही? हा आम्ही कमीत कमी 5-7 वर्षापासून हा व्यवसाय करतो. अच्छा, आमचे आजोबा होते ते पूर्वीपासून करायचे, तर आम्ही आता नवीन तरुण पिढीसुद्धा याच्यात आता झोपल्या गेलेली आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे का आता तुमचे जे आजोबा आहे त्याच्यानंतर तुमचे वडील आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आहे हा व्यवसाय करतात, याच्यापेक्षा दुसरा व्यवसाय करावा असं तुम्हाला कधी वाटत नाही का? हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे आणि या व्यवसायाला प्रतिसादसुद्धा येवलेकर मोठ्या प्रमाणात देते, म्हणून हा व्यवसाय आम्ही पुढं असा चालवत राहू ही अपेक्षा आहे. म्हणजे त्यांची एक परंपरा आहे आणि वडिलोपार्जित ही परंपरा जोपासावी हा उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे का पुढील येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही परंपरा आम्ही अशाच पद्धतीने या ठिकाणी जोपासणार आहोत. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे येवलेकरांकडून मिळणारा अतिशय चांगला प्रतिसाद. आता आपण जे आहे आसारी कारागीर आहे त्याचे लाईव्ह फुटेज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दाखवणार आहोत. या ठिकाणी आसारी बनवण्याचा आणि बांधणीचा जो आहे त्यांचा काम सुरू आहे. आसारी कारागीर आहे. किती पात्याची आसारी भाऊ ही? 8 पातीची आसारी. जोरात बोला थोडंसं. 8 पातीची आसारी. अच्छा, किती दिवसापासून करता हा व्यवसाय? आम्ही कमीत कमी 5 महिन्यापासून करतो. म्हणजे 5 महिन्यापासून याची जी आहे पूर्वतयारी सुरू होते. हो. मला हे सांगा, तुम्ही किती दिवसापासून म्हणजे तुमच्या या व्यवसायाला किती दिवसापासून सुरुवात केली आहे? व्यवस्था करायला आम्हाला 5 महिन्यापासून चालू केले. नाही,
तुमच्या जे आहे या व्यवसायामध्ये तुम्ही किती वर्ष झाले असे? आम्हाला 25 वर्षाला मी काम 25 करतो. वर्षापासून. हो. अच्छा, काय वाटतं आता म्हणजे मागच्या मध्ये आणि या वर्षामध्ये काही भाववाढ झाली आहे का? हो झाली ना. काय वाढ झाली? तर 100-150 रुपयांनी वाढ झालेली. एका आसारी मागे. हो. त्याचा काही व्यवसायावरती परिणाम झालाय का? नाही, काही परिणाम करी नाही, मग तेवढेच विक्री चालू आहे. हो, wholesale काय नाव आहे असं- तुमचं? सचिन खैरे. सचिन खैरे. अच्छा, म्हणजे तुमचं संपूर्ण कुटुंब हाच व्यवसाय हो करते. हेच व्यवस्था करतो. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्या कच्च्या मटेरियलचे भाव वाढलेले आहे, त्याचबरोबर ही आसारी बनवून सुद्धा त्याचे भाव वाढलेले असताना देखील त्यांना ग्राहकाकडून तशाच प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे. हो. मध्ये आसारी खरेदी करण्यासाठी काही ग्राहक पण आलेले आहेत, युवक आहेत, तरुण आहेत आणि उत्सवाप्रमाणे तुम्ही जे आहे आसारीवरती पतंग उडवतात. कुठले आहेत? मी प्रॉपर राहत्याचा. म्हणजे इथं कशासाठी नेहमी इथं खास पतंग आणि आसरी घेण्यासाठी. अच्छा, तिकडनं येतात. हो. काय वाटतं दरवर्षी आणि या वर्षामध्ये? आता तसं बघायला गेलं तर नगर जिल्ह्यामध्ये येवला इथे मोठ्या उत्साहात संक्रांतीचा सण साजरा केला जातो आणि याची प्रसिद्धी पूर्ण नगर जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आहे. तर त्याकरता आम्ही येवल्यामध्ये पतंग उडवण्यासाठी 3 दिवस येत असतो. अच्छा, म्हणजे राहायला तुम्ही जरी राहत्याचे असले हो. तरी पतंग उडवण्यासाठी येवल्याला येत असतो. येवलेले येतात. म्हणजे येवल्याचा जो पतंगोत्सव आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे नगर जिल्ह्यातून थेट जे आहे येवल्यामध्ये पतंग उडवण्यासाठी या ठिकाणी येतात. काय नाव सांगितलं? माझं नाव भूषण कुंभकर्ण. भूषण कुंभकर्ण. काय नाव आहे भाऊ तुझं? लुटे. प्रणव लुटे. लुटे म्हणजे इथलंच दिसतो येवल्यात? नाही राहत्याच आहे. म्हणजे तू पण दरवर्षी इथं येतोस. हो. काय वाटतं तुला पतंग उडवण्याचा काय आनंद वाटतो? पतंग पाहिजे संख्या जास्त असते इथं पतंग अच्छा. उडवायची. संख्या पण जास्त राहते पतंग. अच्छा, ही जे आहे खरेदी केली का पतंग वगैरे? हां, एकाच काय भाव वाढ झालेली आहे? हो थोडीफार. थोडीफार. तरी सुद्धा हा एन्जॉय करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी जरी त्या मटेरियलचे भाव वाढलेले असले तरी मात्र हा उत्सव आणि हा आनंद घ्यायचा आहे आणि म्हणून थेट नगर जिल्ह्यातून येवल्यामध्ये येऊन या ठिकाणी ही आसारी असेल, पतंग असेल किंवा त्यासाठी लागणारा दोरा असेल तो खरेदी करून या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी हे लोक दाखल होत असतात आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने हा पतंगोत्सव येवल्या शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषामध्ये साजरा केला जातो.